आम्ही जे उलगुलाल मोर्चा काढणार आहे त्याच्या नियोजन बैठक आमची पूर्ण जिल्ह्याचे समन्वयक बैठक झाली। त्याच्यात पद्माकर वडवी साहेब होते आणि त्याबरोबर आमचे प्रत्येक संघटनाचे पदाधिकारी सुद्धा तोडुदा इथे बैठक झाली आणि त्या बैठकमध्ये असं ठरलं आहे का जे आदिवासींवर अन्याय करण्यासारखा आहे की तो जी.आर. आहे, तो जी.आर. काढून आम्ही आरक्षण घेऊ असं जे सांगता धनगर आणि बंजारा समाज। आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी एक निश्चित केली की भाई आदिवासी समाजाच्या प्रत्येक तालुक्यामध्ये आंदोलन करायला पाहिजे, हुलगुलाल मोर्चा काढायला पाहिजे। म्हणून माझ्या तालुक्यामध्ये दडगावला मोर्चा झाला, मोलगीला 24 तारखेला आहे आणि अक्कलकुवामध्ये 25 तारीख आहे आणि 30 तारखेला पूर्ण जिल्ह्यामधले तमाम आदिवासी समाज आणि कर्मचारी संघटना जे कर्मचारी संघटना आदिवासींचे आहेत ते आणि सगळे मिळून आम्ही आदिवासी पारंपरिक पद्धतीने जे आमचा पेराव आहे ते पेराव घालून आम्ही जाणार का आम्ही खरं आदिवासी, आमच्या हे रूढी परंपरा आम्ही आहे ते जतन करणारा आम्ही आदिवासी समाज आहे। आणि म्हणून आमचा एकच या नंदुरबार जिल्ह्यामध्ये मेसेज देणार आहे का आम्ही आदिवासी आहे, आदिवासीमध्ये दुसऱ्याला आम्ही घुसखोरी करू देणार नाही। कारण आम्हाला संविधानाने ते अधिकार दिला, बाबासाहेबांच्या कायद्याला आपण सगळे मानतो आहे तर ते कोणता गेजेट कोणी आणेल म्हणून आहे तसं नाही। आमच्याकडे बी काठी सरकार होतं, तर सरकार होतं म्हणजे ते पाडवी होते, तर सगळे पाडवी थोडे होऊ शकतात। तर तसं एक उदाहरण आहे का बाबा ते तो त्या तिथे तो गेजेटमध्ये जे असेल पण तुम्ही त्याला सांगणार पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही आदिवासी आहेत, आदिवासी बोलण्याने होत नाही। आदिवासीसाठी आदिवासीमध्ये आपण जन्म घेतला तर तुम्ही आदिवासी आहे। आदिवासी जर राहिले तर आम्हाला कोणाला विरोध करायची काय गरजच नाही ना। आम्ही तर नाही दुसऱ्याकडे आरक्षण मागतो। ओबीसी समाजाला 22% देतात, आम्ही मागितलं का कधी का आम्हाला 22% आरक्षण द्या? मराठा समाज आरक्षण मागतो, आम्ही कधी सांगितलं की बाबा यांना नाही द्यायचं? आम्हाला कोणालाही विरोध नाही। ऑलरेडी धनगर समाज असेल, बंजारा समाज असेल, त्यांना ऑलरेडी आरक्षण दिलं आहे आणि त्यांच्या समाजाच्या सर्व भटके समाजाला 11% आरक्षण आहे, आमचं 7% आहे। 11 सोडून 7% मध्ये कशाला येतं हे आम्हाला समजत नाही। म्हणून आम्ही उलगुलाल मोर्चा आमचा मोठा नंदुरबार जिल्ह्यामध्ये 30 तारखेला होणार आहे आणि त्या 30 तारखेला पूर्ण नंदुरबार जिल्ह्यामध्ये आम्ही दिवस पाळणार आहे। त्याच्यात हे दिवस याच्यासाठी तिथे कोणताच काम आम्ही त्या दिवशी करणार नाही आणि पूर्ण 100% आदिवासी समाज नंदुरबार जिल्ह्यामध्ये हुलगुलाल मोर्चा काढणार आहे।